तिथं सुद्धा काय होईल, आवाज होईल. आणि याच्याच करता कीर्तन ऐकताना सर्वांगाचे कान करून ते आम्ही ऐकलं पाहिजे. तर कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कै मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण. कारण कृपा कोणी केली पाहिजे? नारायणाने. जोपर्यंत आमच्यावर नारायणाची कृपा होणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनात काही तथ्य नाही. आणि नारायणाची कृपा होण्याकरता आम्ही त्याचं काय केलं पाहिजे? पारायण केलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही त्याचं पारायण करू त्या दिवशी तो नारायण आमच्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना भजन केल्यानंतर आमच्या जीवनातलं वजन वाढतं. कथा ऐकल्यानंतर आमच्या जीवनातल्या व्यथा दूर होतात. कीर्तन केल्यानंतर आमच्या जीवनातला जो अंधकार आहे तो नाहीसा होतो. आमचं शरीर पवित्र होतं. आणि एकदा का ते पवित्र शरीर झालं येऊनी गोपाळा राहत येते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळा राहत येते. मग सांगितलं भाडेकरी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपण राहत नाही. म्हणून हे कामक्रोध जे वैरी हे पहिले बाहेर काढले पाहिजे. आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. तुका म्हणे देव भरीला विठ्ठले आणि कामक्रोध केले घरं येते. जोपर्यंत या घरातून आम्ही कामाला क्रोधाला काढत नाही तोपर्यंत आमच्याकडे भगवंताचं वास्तव्य राहत नाही. आणि हा जो नाम सप्ताह येते याच्यामध्ये एकच सांगतो, तुम्ही मंदिरात नाही गेले तर काही हरकत नाही. काय मंदिरात गेले नाही तरी काही हरकत नाही. कुठल्या महाराजांच्या पाया पडले नाही पडले तरी काही हरकत नाही. पण पती हा तुमचा परमेश्वर आहे. आणि त्या पती परमेश्वराला तो कसाही जरी असू द्या, काय सांगतो मी, तो कसाही जरी राहिला, काय तो कसाही जरी असला, पण रोज जर तुम्ही नित्यनियमाने त्याच्या पाया पडल्या, काय त्याच्या जर नित्यनियमाने पाया पडल्या तर एक दिवस त्यालाही लाज वाटेल. काय लाज वाटेल? काही रोज माझ्या पाया पडतील आणि मी खरोखर पाया पडण्याच्या योग्यतेचं आहे का? कारण आज आम्ही जेव्हा बसतो आमच्या पुढे काय असतं? पाट असतो, त्याच्यावर ताट असतं, बसायला व्यवस्थित असतं आणि बरोबर काय असते समोर पुढं रांगोळी. जेव्हा जेव्हा आम्ही सुद्धा कीर्तन करायला विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? आज जो आमचा सन्मान आहे हा आमचा सन्मान नाही तर आम्ही त्या भगवंताचं नाम चिंतन करतो. त्या भगवंत आधी मोठा आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ती किंमत मिळते. म्हणून ती किंमत मिळत असताना आम्ही गैरवर्तन कधी करायचं नाही. ज्याला गैरवर्तन करायचं असेल त्याने या परमार्थात पाय ठेवायचा नाही. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. समोर दिसणारी श्री माझी आई आहे, समोर दिसणारी श्री माझी बहीण आहे, समोर दिसणारी श्री माझी काकू आहे. या आदेशाने जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं आणि स्त्री आणि पुरुष हा भेद तुम्ही ठेवताय म्हणून तुम्हाला स्त्रीविषयी आसक्ती आहे. मागं मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये आमच्या कलियुगाचं वाटोळं का झालं याचं कारण सांगतोय तुम्हाला. पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. कारण आम्ही कोणाचेही कीर्तन ऐकायला लागलोय, कुणालाही आम्ही काही करायला लागलोय. पण ते करत असताना एक काम करा, जो 2 तास इथं काय बोलतोय, 1 तास प्रवचनातून काय बोलतोय त्याच्यापेक्षा तो 22 तास काय वागतोय, 23 तास काय वागतोय हे वागल्यानंतर त्याच्या चरणावर तुम्ही डोकं ठेवा. कुंभावत गुरुजींना मी मागच्या वर्षीपासून बघितलेलं आहे. पण त्या वर्षीपासून ते जरी माझ्याबरोबर नसेल तर मी गुरु म्हणून त्यांचं पहिले स्मरण करतो. तोपर्यंत मी कीर्तनाच्या गादीवर उभा राहत नाही, प्रवचनाच्या गादीवर उभा राहत नाही. याचं कारण एक आहे, कारण श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा पूर्ण करी राजयाची कांता काय भिकम. कारण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, मी ज्ञानी झालो मी तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उदरिलो गुरुकृपे. जर तुमच्यावर गुरुची कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्या गुरुसाठी तुम्ही सुद्धा शिष्यत्व तयार करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. तुम्ही वनात जर राहिले तर तुम्हाला भगवंत काटा सुद्धा टोचू देणार नाही. याच्याकरता तुमची भक्ती जी पाहिजे ती कशी पाहिजे? याची पाहिजे, ठासून पाहिजे. आणि जर आमची भक्ती ठासून नसेल, आमची भक्ती रुबावात नसेल, तर आम्ही फक्त जर दिखावा दाखवत असू तर त्याला काही एक तथ्य नाही. याच्याकरता अजून एक दृष्टांत देतो, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मित्र होते गुरुजी मामा, 2 मित्र होते. एकदम जिवलग मित्र असल्यामुळे एक मित्र, आपण आता हनुमंताचंच मंदिर आहे त्याच्यामुळे हनुमंताच्याच मंदिराची काय करू, कारण ज्याचं तिथं कौतुक व्हायला पाहिजे त्याचंच व्हायला पाहिजे. दरबार त्याचं कौतुक दुसऱ्याचं. दुसऱ्याच्या घरी जाऊन म्हणायचं मी त्याची लढाई भारी चहा पेरू किंवा काठपटात द्यायला पाहिजे. आता पुढे तू इथं पोहे खातो इथलं वर्णन कर ना. तसं ते हनुमंताच्या मंदिरात असल्यामुळे एक मित्र जो होता तो हनुमंताच्या मंदिरात जायचा. ते बाकी
सगळ्या वेळेस एकत्र राहायचे, पण एक तास जो आहे तो हनुमंताच्या मंदिरात जायचा एक मित्र, आणि एक मित्र नको त्या ठिकाणी जायचा. आता नको त्या ठिकाणी म्हटल्यानंतर तुम्ही सगळे जाणकार आहे, हे काही ज्ञानेश्वरीने तुम्हाला उघडून सांगायला पाहिजे. आता नको त्या ठिकाणी तो जायचा, नको त्या ठिकाणी ते कर्म करायचा. आता इथला हा हनुमंताच्या मंदिरात जायचा आणि तो मित्र कुठं जायचा, नको त्या ठिकाणी. दोन्हींच्या क्रिया एक तास चालायच्या. ती क्रिया झाल्यानंतर दोघं एकत्र यायचे, पण या क्रिया करत असताना जो नको त्या ठिकाणी जायचा तो शरीराने कर्म मात्र चुकीचं करायचा. काय सांगतोय मी, शरीराने कर्म चुकीचं करायचा, पण मनामध्ये तो चिंतन करायचा. माझा तो मित्र हनुमंताच्या मंदिरात गेला आहे, तो कसं भजन म्हणत असेल, काय हनुमान चालीसा म्हणत असेल, कशा पद्धतीने तो देवाचं नाम चिंतन करत असेल, अशा पद्धतीचं तो काय करायचा, चिंतन करायचा. कोण, जो शरीराने नको ते काम करायचा तो, आणि जो हनुमंताच्या मंदिरामध्ये होता एक तास येताना आपल्याला मंदिरात येताना दिसायचा, पण मंदिरात असताना त्याचं चिंतन काय चालू होतं, तर तो कोणाचं चिंतन करायचा, शरीराने तो हनुमंताच्या मंदिरात होता आणि मनाचं चिंतन त्याचं चालू होतं. तो काय करतो, माझा मित्र कसा आनंद घेत असेल, कसं सुख भोगत असेल, अशा पद्धतीचा त्याचा तो निर्णय चालू असल्यामुळे, आणि तो निर्णय चालू असल्यामुळे हे चिंतन त्याने हे केलं. आणि असं करता करता ते जीवलग मित्र होते, तसा मृत्यूसुद्धा त्यांना एकाच घटकेला आला. आणि ज्यावेळेस एका घटकेला मृत्यू आला त्यावेळेस जो नको त्या ठिकाणी जात होता त्याला घ्यायला देवदूत आले, आणि जो हनुमंताच्या मंदिरात जाताना दिसायचा त्याला घ्यायला यमदूत आले. आता देवदूत आणि यमदूत, पण यमदूत आल्यानंतर हनुमंताच्या मंदिरात जाणाऱ्याला युगो होता, मीपणा होता, आणि भक्ती करणाऱ्याला युगो नसावा. काय, युगो नसावा. जर तुमच्या जीवनामध्ये गर्व आणि अहंकार आला तर तुमच्या जीवनामध्ये काय, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होईल अंगी ज्ञान गर्व ताटा, या गोष्टी आम्हाला शिव द्यायच्या नाही. याच्याकरता मग त्यांनी सांगितलं, काव यमदूता तुमचा पत्ता चुकला. त्यांनी सांगितलं, आम्ही जरी यम आहे पण आम्ही नियमात वागतो. काय, आम्ही जरी नावाने यम आहे पण आमचं वागणं नियमात असल्यामुळे आम्ही पत्ता चुकणार नाही. तुझा पत्ता बरोबर आम्हाला तुझ्याचकडे पाठवलं. म्हणजे मग माझा जो मित्र मेलाय त्याला घ्यायला कोण गेलंय, म्हणजे आम्ही, तू आमचं गिऱ्हाईक यमदूतांचं, आणि तुझा मित्र कोणाचं गिऱ्हाईक आहे, देवदूताचं. त्यांनी सांगितलं, तो देवदूताचं गिऱ्हाईक आहे. अरे तो तर काय त्या शरीराने नको ते कृत्य करायचा, आम्हाला मान्य आहे. त्याचं शरीर आम्ही स्वर्गात नेत, त्याचं शरीरच काय करतोय, आम्ही जाळून टाकतोय. का, तर ते शरीराने काही चुकीचं कर्म केलंय. पण जो आत्मा कधीच मरत नाही, तो जाळल्या जात नाही, तोडल्या जात नाही, मारल्या जात नाही, असा आत्मा कधीच मरत नाही. त्या आत्म्याला मात्र आम्ही स्वर्गात नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून की देवदूत त्याला घ्यायला गेले. आणि मग माझ्याही जीवनामध्ये मी शरीराने काय केलेलं आहे, मी हनुमंताच्या मंदिरात, हो तू हनुमंताच्या मंदिरात येत होता त्यामुळे तुझ्या शरीराला कुठल्याही प्रकारची बाधा आम्ही होऊ देणार नाही. भले चांगल्या प्रकारचं आम्ही त्याचं काय करू, व्यवस्थित अंत्यविधी करू, पण मात्र तुझ्या आत्मेने जे चिंतन केलं त्या आत्मेचं चिंतन म्हणजे तुला दुःख देणारं चिंतन तू केल्यामुळे तुला याच्यातून मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल या न्यायाप्रमाणे आता तुझा काय करणारे, आम्ही नायनाट करणारे. कारण एकच, तुला माणसाचा जन्म मिळून सुद्धा याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. पण तू जर वरवर भक्ती केली तर ती वरवरची भक्ती देवाला आवडत नाही. मग देवाला कोणती भक्ती आवडती, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची. ही जोडी कळण्याकरता, ही गोडी कळण्याकरता, हे नामचिंतन करण्याकरता, देव कळण्याकरता आम्ही कुठे गेलं पाहिजे, दवाखान्यात. कुठे गेलं पाहिजे, मंदिराला या. कुठे गेलं पाहिजे, मंदिरात. कुठे गेलं पाहिजे, मंदिरात. आणि त्या मंदिरात जात असताना जरी तुम्हाला त्याची सवय नसेल, पण जाता जाता एक काम करा, तुम्ही जर त्या ठिकाणी क्षणभर जरी उभे राहिले तर तुम्हाला 4 प्रकारच्या मुक्त्यांनी देईल. हेच महाराज अभंगाच्या पहिल्याच्या मुक्त्या.